यस शरद सर या. तदनंतर योगेश आहे, त्याला फायनल मध्ये त्यालाच मायक्रोफोन द्यायचा आहे आपल्याला. हे एक मॅच आपण कव्हर अप करायची आहे. आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2026 सत्र चौथे. इथे आपण पाहतोय सामना द वंडर बॉय आर्यन पवार. यावेळेला स्टेट ऑन द ग्राउंड फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय हा गोलंदाज आर्यन. या ठिकाणी मनोज जोरे आणि नागेश होला यांचं नागेश उघडा यांचं या ठिकाणी सन्मानित केलं जाते. प्रकाश पवार यांच्या स्वास्थ्य दोन्ही व्यक्तिमत्वांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत. पुढे एकदा मैदानाकडे वळूया सर्वांनी. या मैदानाकडे अत्यंत वेगात मॅच सुरू आहे. सुपर टॉप 3 मध्ये कोण जाणार याच्यासाठी लढत. काय जबरदस्त चेंडू टोलवला आहे. वाट्स लॉंगर रिझर्व मध्ये एक उतुंग असा या 38 सर्कलच्या षटकामधला हा पहिला षटकार या ठिकाणी पाहायला मिळतो. आर्यन गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना पहिला चेंडू तर या ठिकाणी एक धाव मिळवली आणि तदनंतर मात्र अजयच्या बाट मधला एक उतुंग असा गगनभेदी षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. गेल्या सामन्यात सुद्धा शरद सर पाहिलं ना आपण, तर षटकारांनी सुरुवात केली होती अजय नाईक यांनी. या जोडीनेच मॅच जिंकवली होती ती मॅच. तदनंतर त्यांना शांत ठेवलं गेलं होतं. पहिल्या षटकात 23 धावा आल्या होत्या, मात्र 40 वर 39 वर त्यांना थांबवलं होतं. पुन्हा एकदा हा झेल आहे. इथे सोपा झेल असेल. क्षेत्ररक्षक अनंता कोणती चुकी करत नाही. ईट का जवाब पत्थर से देताना आर्यन पवार. डीजे साठी पाहिलं ना आपण, तर यावेळेला नाना यांना प्रमोट केलंय शरद सर. खूप पोटेन्शियल असणारा हा अष्टपैलू खेळाडू आहे धामणी संघाचा. गोलंदाजी तर अत्युच्च दर्जाची, परंतु तसेच पाहतोय आपण आर्यन पवार. षटकार खाल्ल्यानंतर काय कमबॅक केला जातोय वाटलं होतं. तर हा माझा मात्र 5वा चेंडू अवांतर फेकला जातोय आणि +4 5 धावा या ठिकाणी मिळतील. वाईड +4 निश्चितच 5 धावा या ठिकाणी मिळतील आणि 5 धावांचे धावफलक जाऊन पोहोचेल 13च्या घरामध्ये. काय षटक हाताळलं होतं, मात्र हा चेंडू होता तो अवांतर टाकला आणि निश्चितच अवांतर चेंडूवर 4 +1 म्हणजे 5 धावा या ठिकाणी मिळतील आणि 5 धावांचे धावफलक 13च्या घरात जाऊन पोहोचतंय. दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचतंय. धीरज ऑन द स्ट्राईक फलंदाजी मार्कवर, तर आर्यन गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज होतोय. चौथा 5वा चेंडू. हा चेंडू मात्र अत्यंत सुरेख टाकलाय. जबरदस्त चेंडू टाकलाय. डॉट चेंडूची सांगता होईल. मला अद्याप एक चेंडूचा खेळ शिल्लक असावा. एका चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. आर्यनचं षटक जर हा अवांतर चेंडू
आणि त्या 4 धावा म्हणजे निश्चितच 5 धावा आणि एक षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले. षटकामध्ये अंतिम चेंडू असेल. ऑन द स्ट्राईक आर्यन गोलंदाजी मार्कवर. पुढे एकदा जोरकस फटका मारायचा होता धीरजला. चेंडू आणि फळीचा निश्चितच संपर्क नाही. फेकी चुकीची. काय घडेल? रोशनने थोडस सांभाळलंय. चेंडू मात्र सहजरित्या. पंच किती धावा? 1 धाव. निश्चितच 1 धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेने 38 सर्कलचं षटक संपलंय. आरव्यांच्या या षटकामध्ये धावफलकावर धावा लागल्या त्या 14 धावा. 1 बाद 14 धावा. सामना स्पीडअप करायचंय पंच. 14 धावा धावफलकावर लागल्या. जर धावा 14-14च्या सरासरीने गेल्या तरी 40-45 धावांचं टार्गेट एक सेट केलं जाईल का? कारण उर्वरित अजूनही 2 षटकं म्हणजे 12 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे आणि धावफलकावर धावा लागल्या 38 सर्कलच्या षटकामध्ये 14 धावा. कशा प्रकारे गोलंदाजी होणार? कारण येणारे 12 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. कैलास दादा सुद्धा येणार आहेत त्यावेळेस आपण करू. आणि तेव्हा मला वाटते नागेश शोला यांचं सुद्धा आपण स्वागत करू. पुन्हा एकदा आपण पाहिलं ना तर यावेळेला पंचांकडून स्वैर डिलिव्हरी. चला आउट करायचंय. वाईट बॉल. यस ऑफिशियल्स आपल्याकडे आहेत. यस इट इज अ वाईड. खूपच बाहेर जाणारा चेंडू. आपण पाहिलं तर पंच खूप चाणाक्ष. एवढ्या वर्षांचा अनुभव ना गाठीशी या पंचांच्या. खूप अंपायरिंग मधले लिजेंड्स म्हणून गणले जातात हे दोन्ही पंच. आमच्या समवेतचा त्यांचा प्रवास खूप जुना. कुरुंगळे सर असतील, पारांगे सर असतील. यावेळेला मात्र फेकून दिलं जातंय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये मात्र फार काही मिळणार नाही. चेंडू उचलून फेकेपर्यंत 1 धाव मिळते. नाना खंडवी ऑन स्ट्राईक. यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं जात आहे. रोशन पवार एक मोठं नाव आदिवासी टेनिस क्रिकेट मधील मॅन फ्रॉम सारसई. स्वतःला प्रस्थापित केलेले असे खेळाडू आपण पाहतोय ज्यांनी ओपन टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. असा रोशन पवार यावेळेला स्वतःला गोलंदाजीवर. इथे फटका चुकलाय. कोणती चुकी होत नाही. स्लिप मधील क्षेत्ररक्षक यावेळेला घेतोय झेल. संपलाय नाना खंडवीचा खेळ. डीजे दिलीप पादीर यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे.
दिलीप पादेरी यांना या ठिकाणी सन्मानित करायचं प्रकाश पवार. जी आपल्याला लालपरी दिसते त्या लालपरी खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत जी पोचवली जाते, गावागावात जी फिरते, तिचं मॅकॅनिकल जे काही काम आहे ते काम कर्जत आगारामध्ये या ठिकाणी आपल्याला दिलीप पादरी यांच्याकडून पाहायला मिळतं. मायाची शाल प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ आणि या शृंखलेची आठवण सन्मान चिन्ह दिलीप पादरी यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व चौथं या ठिकाणी आपण अनुभवतोय. या चौथ्या पर्वामध्ये सर्व तमाम मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आज अंतिम दिवस अंतिम क्षण या ठिकाणी आपण अनुभवतोय. ओर टू डीएन पवार. तर दिलीप पादेरी यांनी या शृंखलेसाठी आपली मदत केली आहे. ते 500 रुपयांची या ठिकाणी मदत केली. आयोजकांच्या वतीने आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद. असंच प्रेम प्रत्येक वर्षी या ठिकाणी या लीगवर राहू दे. मोठी स्पर्धा आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. विद्या करंदीकरांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देण्याच्या दोन्ही हात घ्यावे. अशा स्वरूपाची मदत या ठिकाणी छोटी गाडी का होईना, मात्र निश्चितच आयोजकांच्या वतीने आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद. काही चांगलं कमबॅक केलंय रोशन पवार यांच्या माध्यमातून. आपण पाहिलं ना, 2 षटकांचा खेळ इथे होतोय समाप्त. आणि निश्चितच शरद सर यांना जे 1000 रुपये कबूल केले होते ते 1000 रुपये घेऊन खडके साहेब इथे आलेत. मला वाटलंच होतं की ते जरूर येतील इथे, कारण जरास जीपे आणि एटीएम त्यांचं बंद आहे, त्यामुळे ते सतत डायरेक्टली कॅश घेऊन आलेत. पण सध्या 1000 रुपयाचा माझा त्यांच्या माध्यमातून आलाय. इथे 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि आदरणीय खडके साहेबांनी विराजमान व्हायचं आहे. आणि इथून आमच्या अशा शुभेच्छा आहेत की पीबी नैना सुपर किंग्स 3 पैकी 1 ट्रॉफी खडके साहेबांच्या घरी तर जाणार आहे. आदरणीय विनायक खंबीर यांचं इथे आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तर 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. धाव फलकावर धाबा मात्र 17. डॉट आलाय शेवटचा चेंडू. दोन षटकांचा खेळ इथे होतो समाप्त. 2 षटकानंतर धीरज काय 17. धीरज काय 17. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. धीरज काय प्रॉब्लेम आहे? पहिल्या षटकात 8 धावा होत्या, 13 होत्या. 13 वाईड आणि 3 वेळा एकेरी धाव, एवढ्या 4च धावा गेल्यात रोशन पवार यांना. आहे बाईची घेतले नाही ते समोर आहे आपल्याकडे. पहिल्या षटकात 13 आणि या षटकात 4.
2 मिनिटं आहे आपल्याकडे स्कोर. 2 मिनिटं. पहिल्या षटकात 14 होत्या आणि नंतर 4-18 झाल्या. क्षमा असावी, स्कोरर चेंज झाला होता आपला. यावेळेला तिसरं षटक आणि शेवटचं षटक हाताळतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय करण. विचार केला ना तर धीरज यांना या षटकावर हमला चढवावा लागेल. या वेळेला फेकून दिलाय चेंडू, जाईल. इट इज अ बिग 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 षटकार. डीजे पहिलीच इनिंग आहे. पहिल्याच शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. आपण चाललोय या स्पर्धेच्या पूर्वार्धाकडे. अंतिम दिवस आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2026 सत्र 4 मधील अंतिम षटक आणि अगदीच कर्णधाराला साजेशी खेळी करताना पाहतोय आपण धीरज पवार यांना. या वेळेला फटका फसलाय परंतु चेंडू जातोय बिटवीन द गॅप. फिल्डर आणि क्षेत्ररक्षक आणि बॉल मध्ये लागले इथे रेस. जिंकतोय चेंडू, जातोय पुन्हा एकदा 4 धाव्यांसाठी. कोणती संधी नाही. पॉइंट मधील क्षेत्ररक्षक झाला हताश. आलाय चौकार. आता मात्र स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कर्णधाराने आपले हात खोललेत. 2 षटकात मात्र 18 धावा असताना हमला चढवला. या 2 चेंडूवर आलेत तब्बल 10 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिला षटकार आला फाईन सीमा रेषामध्ये, तदनंतर स्लिप मध्ये आला एक चौकार. हा जबरदस्त हिट गेलाय ऑन टू मिड विकेट. षटकार. वेगवेगळ्या दिशेला फलंदाजांनी फटकावलेत. आपलं 360 सर्कल झोन दाखवताना कर्णधार धीरज पवार. का मला मोठं गणलं जातं आदिवासी टेनिस क्रिकेट मध्ये हे ते सिद्ध करताना धीरज. हा फुलटॉ चेंडू होता, फटका मिस आउट झालाय. इथे बाद झाला तरी धीरज पवार इथे थांबतील आणि निश्चितच बादही असणार नाहीत आणि धाव एकच असेल. त्यामुळे अविनाश 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. धाव घेताना दोन्ही एंड कडून स्ट्राईक सोडण्याची गरज हे मात्र अतिशय चाणाक्षपणे बघितलं जात आहे पंचांकडून. तदनंतर मी आमंत्रित करतो वरद 11 संघाचा कर्णधार, तदनंतर PB नैना सुपर किंग्स फक्त कर्णधार योगेश पारदे आणि विशाल वाघमारे. यस, इथं आपण पाहिलं ना तर अनिल हिरवा साहेब खूप खुश, कारण
अनिल इरवा साहेब आले तिथे आणि हा फटका फसलाय, झेल टिपलाय, षटकाराचा चेंडू होता. धीरज पवार यांनी जर ती धाव घेतली नसती ना तरी खूप काही घडलं असतं. आता मात्र शेवटचा चेंडू, एक धाव. याच्या अगोदर धन्यवाद डीजे मास्टर. एक धाव जरी घेतली नसती ना धीरज पवार यांनी, हा षटकार त्याच्या बॅट मधून आला असता. शेवटचा चेंडू प्रगती पथावर. मनीष याला या चेंडूवर मोठा फटका मारावाच लागेल. षटकार, चौकार, षटकार, एक धाव आणि हा विकेट. आपण पाहिलं ना सर 17 धाबा आल्या होत्या 4 चेंडू मागे. शेवटचा चेंडू शिल्लक मनीष मॅन फ्रॉम आणि विकेट साठी आल्यात. या विकेट साठी करणला आल्यात 100 रुपये दिलीप वाघमारे कांड्रोली यांच्याकडून. काल मी पाहिलं दिलीप वाघमारे यांनी सुद्धा एटीएम खुलं केलं खेळाडूंसाठी. आणि हा निर्धाव चेंडू, हताश निराश धीरज पवार. परंतु ठीक आहे, 3 यस चेक करायचं आहे. पटकन चेक करा ऑफिशियल्स. या पंचांकडून फेअर डिलिव्हरीचा कॉल आलेला आहे. ढोले.
धीरज गोलंदाजी मार्क होती तुम्ही पाहताय पहिला बॉल ओ पहिल्याच बॉलवरती आडव्या बाटनं प्रहार चढवला मिड ऑनला क्लिअर केले लॉंग ऑन मध्ये फिल्डर पोहोचलेत पकडली एक कॅच मोठी विकेट आली आहे फलंदाज आर्यन पवार डगआउट मध्ये परतताना पाहायला मिळेल 0 या धावसंख्येवरती अकाउंट देखील ओपन करू दिलं नाहीये अगदी आपण पाहताय भोपला देखील फोडू दिला नाहीये आणि इथून अगदी आपण पाहताय मैदानाच्या बाहेर आला नाराज असेल हताश असेल कारण की आता ही मॅच महत्वाची होती हे कमबॅकच म्हणावं लागेल हॅलो बच्चे कंपनी कृपया बाउंड्री लाईनची ती पट्टी व्यवस्थित ठेवा काढू नका आपण तदनंतर वरद 11 संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे पीव्ही नायना सुपर किंग्सने सुद्धा आपला कर्णधार पाठवून ठेवायचा आहे यानंतर नशिबाचा कौल होणार आहे विजयी संघासोबत ओव्हर टू योगेश थँक्यू पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे अगदी इथून पाहिलं तर जिंकला तर टॉप 3 चा प्रवास तुमच्यासाठी सुरू राहील म्हणजे तुमचं चॅम्पियन बनण्याचं स्वप्न ते सुरू पुढे राहील परंतु इथे आपण पाहताय पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय ज्यानं 11 बॉल मध्ये 30 धावा बनवल्यात आणि संघाला त्यानं टॉप 6 मध्ये घेऊन गेलाय तो आता मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय फलंदाज ऋतिक लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये समोर आपण पाहताय धीरज P1च्या षटकामध्ये हो पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय अगदी आपण पाहताय शॉर्ट फाईन लेगच्या बाजूने निघाला होता परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी धाव मिळेल फक्त सिंगल धाव इथून धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल अकाउंट तर ओपन झालंय 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना परंतु यावेळी जर पाहताय तर ऑन स्ट्राईक आपल्याला टीमचा कॅप्टनच पाहायला मिळतोय रोशन पवार सॅकिंग एंड वरती आला आता रोशनला खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर या संपूर्ण 36 धावसंख्येची जबाबदारी त्याच्यावरती घ्यावी लागेल कारण की नेहमी आपण असं म्हटलं जातो कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट समोरून नेतृत्व करणारा कर्णधार आता ते नेतृत्व कर्णधाराला करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये इतक्या जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी चालू आहे धीरज हो पडल्यानंतर बॉल बाहेर पडलाय पंच सांगतात इट इज वाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकामध्ये ऍड होईल एक्स्ट्राच्या साह्याने धाव फलक जाऊन पोहोचेल दोन धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात 36 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे आपण पाहताय आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व 4 देखणं दर्जेदार नेटका असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात 4थं पर्व या स्पर्धेचं इतकं दर्जेदार पद्धतीनं पाहायला मिळते यावेळी फटक्यासाठी जागा बनवली आणि बॉलला सरळ पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे रोशन पवारची ताकद आहे त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे ठोकलाय षटकार डीजे बॉल पाहिजे मैदानाच्या आतमध्ये दिलीपजी वाघमारे यांच्याकडून आता या षटकारासाठी रोशन पवारच्या 100 रुपयाचा कॅश प्राइज खऱ्या अर्थानं डीएन सर आपण पाहताय ना की दिलीप वाघमारे साहेबांनी पहिल्या मॅच पासून कॅश प्राइज लावलाय फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आपण पाहताय मान्यवरांचं आगमन या मुख्य व्यासपीठावरती होतोय सन्माननीय आदरणीय पप्पू शेठ विचारे साहेब आपण पाहता या मुख्य मंचावरती या ठिकाणी विराजमान होत आहेत साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती यायचंय अगदी फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये साहेबांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय या स्पर्धेच्या ठिकाणी आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व 4 अगदी भेट देण्यासाठी आदरणीय पप्पू शेठ विचारे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या साहेब आपण या मंचकावरती येऊन विराजमान व्हायचंय काय बॉलिंग चालू आहे धीरजची मैदानाच्या आतमध्ये ओ यावेळी पुनश्च एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतायत परंतु प्रयत्नांना अपयश आले बॉल सीमा पार धावा मिळतील 4 रोशन पवारच्या बॅटमधून आलाय आणखीन एक पॉवरफुल चौकार
डीजे मास्टर आदरणीय पप्पू शेठ बिचारे साहेब या मुख्य मंचावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेला पुनश्च एकदा सदिच्छा भेट देण्यासाठी आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2026 आपण पाहताय आणि त्या स्पर्धेच्या निमित्तानं साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेबांचं पुनश्च एकदा या स्पर्धेमध्ये आपण सहर्ष स्वागत करूया आणि त्यांच्या साथीनं त्यांचे सहकारी देखील आपण पाहताय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. दरम्यान एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथून धाव फलकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजे 12 धावा धावफलकावरती आल्यात. आर्यन पवार अगदी पहिल्याच बॉलवरती बाद झालाय. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन पदाला साजेशी अशी कामगिरी केली आहे. म्हणजे त्याच्या बॅटमधून आपल्याला एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळाला आहे. तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मुख्य मंचकावरती तुम्हाला आमचे मान्यवर पाहायला मिळतात. अगदी तुम्ही पाहताय केटीसी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता हे आमचं मुख्य मंच. आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व 4 3 यशस्वी
हॅलो 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 योगेश शेवटचे बॉल शिल्लक आहेत ते अगदी आपण पाहत आहे 7 धावा बनवायचे त्या मात्र 6. 30 धावा धाव फलक्यावरती आला. 36चा पाठलाग करते आदरणीय कैलासदादा मात्रे या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष स्वागत करूया. खऱ्या अर्थानं आपण पाहताय कैलासदादा मात्रे यांच्याकडून आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2026 साठी मॅन ऑफ द सिरीज साठी जी बाईक पाहताय ती बाईक खऱ्या अर्थानं आदरणीय कैलासदादा मात्रे महाराष्ट्र राज्य आई ग्रुप अध्यक्ष यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आले. दादांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं आपण पाहताय रायगड प्रीमियर लीगचं पर्व दादांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि तेच आता या मुख्य मंचकावरती उपस्थित होत आहेत. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी जी बाईक तुम्ही पाहताय प्रत्येकाचं स्वप्न आहे ही बाईक आपल्याकडे घेऊन जायचं. ती बाईक खऱ्या अर्थानं दादांच्या माध्यमातून देण्यात आली आहे आणि दादा या मुख्य मंचकावरती आता या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुनश्च एकदा दादांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. शिल्लक आहेत ते अगदी आपण आता पाहता इथून 6 आणि धाबा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 5. 6 बॉल मध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये कारण की मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहताय याच टीमनं धावसंख्येचा बचाव केला होता आणि आता 30 टीम मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय धावसंख्येचा बचाव करतीये. गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती आपल्याला शेवटच्या ओव्हर मध्ये पाहायला मिळतोय. ओ पहिल्याच बॉल वर आपल्या अनोख्या स्टाईलनं रोशन पवारनं मॅच फिनिश केली आहे. ठोकलाय विजयाचा शंखनाद करणारा विजयी षटकार. पारितोषिक आलंय. तत्पूर्वी सन्माननीय पाहुण्यांचं इथे आगमन झालंय. योगेशजी ढोले यांनी सर्वांचं स्वागत केलंय शब्दसुमनांनी. तत्पूर्वी जातोय आपण मुख्य स्पर्धेकडे. आता मात्र 3 संघ आपल्याला भेटलेले आहेत. योगेश PV नैना सुपर किंग्स, तदनंतर वरद 11 नानिवली आणि आई एकविरा रायडर्स निगडावाडी. तर रोशन पवार कर्णधार आपण लगेच यायचं आहे आणि आदरणीय कैलासदादा म्हात्रे ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी जे आई ग्रुपचे अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य त्यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी ही बाईक आपणास प्रदान केलेला आहे.